तर हाय हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहे. तुम्ही सगळे मजेतच असणार. तर सर्वात पहिले सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता एवढा पसारा का दाखवत आहे असं म्हणत असाल, परंतु आपली मकर संक्रांत आल्यामुळे घरातील किचन आपलं स्वच्छ करायला घेतलं आहे मी, आणि तोच राडा उरकत होते. आणि इथे आपलं किचनही आवरून झालं होतं बऱ्यापैकी, पाहू शकता तुम्ही. तर छोटंच आहे पण छान आहे. असो कसं लावलं आहे नक्की सांगा किचन. तर पाहू शकता बघा. आणि देवघराला जागा इथं पुरत नसल्यामुळे मी या कडापाच्या कपाटामध्येच देव ठेवलेला आहे. तर खूप राडा असा झाला होता. राडा म्हटलं की तो दसरा, आणि हा बाहेरच्या घरातला राडा आणखी मला आवरायचा होता. फुल राडा झाला होता, त्यामुळे कंटाळा पण आला होता, तरी पण काही विलाज नव्हता. त्यामुळे तोही आवरून घ्यावा लागला. आणि संक्रांत आल्यामुळे आपल्याला नटायची हौस असतेच, त्यामुळे केसाला थोडी मेहंदी लावावं म्हटलं, म्हणून इथे मी मेहंदी भिजत घातली. तर ही मेहंदी मी लोखंडाच्या कढईमध्ये भिजत घातली आहे, कारण चांगली असते म्हणा. लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजत घातल्यानंतर लोह भेटतं म्हणा, म्हणून मी या कढईमध्ये मेहंदी भिजत घातली. आणि त्याच्यामध्ये मी कॉफी पण ॲड करते. तरी ही मेहंदी ना आमच्या दोघीसाठी घातली होती भिजत, माझ्यासाठी आणि ताईंसाठी. आणि याच्यात थोडं मी ऑइल पण मिक्स करते, आपल्याला डोक्याला लावायचं खोबरेल तेल. आणि अशा पद्धतीने मी ते मिक्स करून घेते. आता संक्रांत आली म्हणलं की सर्वच बायकांना खूप नटायची आवड असते. खूप छान पद्धतीने सरस दिसल्या पाहिजेत प्रत्येकी एकामेकींपेक्षा, यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो. असो ज्याचा त्याचा वैयक्तिक तो प्रश्न आहे, परंतु मलाही आवडतं नटायला. आणि इथे माझी मेहंदी मिक्स करून झाली होती, आणि मी त्याच्यात आपलं खोबरेल तेल मिक्स करत होते. आणि आणखी संध्याकाळचा स्वयंपाक करणं बाकी होतं. स्वयंपाक वगैरे झाला होता, परंतु ही मेहंदी मिक्स करणं आवश्यक होतं, कारण ती मेहंदी लावून 2-3 तास तरी आपल्या डोक्याला ठेवायची होती. आणि त्याच्यात आणखी थंडी असल्यामुळे सर्दी होण्याची भीती होती. त्यामुळे मेहंदी वगैरे लावून झाली आपली. आणि आज दुसऱ्या दिवशी मी आपली मिक्स भाजी करायला घेतली. तर सर्वांच्याच घरी अशी मिक्स भाजी असते भोगी दिवशी. तर अशा पद्धतीने ही भाजी मला ताईने दिली होती. बाजरीच्या भाकऱ्या, राळ्याचा भात आणि भाजी केलेली. आणि ते मी भाजी केलेली, आणि मी ज्वारीच्या भाकरी केलेला. ताई बोलल्या देते मी, म्हणून ज्वारीच्याच भाकरी केलेला. आणि ते सर्व झाल्यानंतर आम्ही पार्लरमध्येही जाऊन आलो. तर अशा पद्धतीने होता आमचा आजचा दिवस. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर.